हॅलो फ्रेंड्स, मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आज आपण इन्कम टॅक्स या विषयातील इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन या टॉपिक वरती थेअरी आणि तसेच आताची परीक्षा एमसीक्यू स्वरूपात होणार आहे. तर एमसीक्यू क्वेश्चन्स कसे असू शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सुरुवातीला आपण बेसिक भाग बघूया. बिझनेस बिझनेस सेक्शन 2 सबसेक्शन 13 of Income Tax Act 1961. Business includes any trade, commerce or manufacture or any adventure or concern in the nature of trade, commerce, manufacture. Examples: general stores, cloth stores, bakery, manufacturing company, etc. सोप्या भाषेत बघायचं झालं तर ज्या व्यक्तीकडे भांडवल आहे तो व्यक्ती कोणतेही क्वालिफिकेशन ची आवश्यकता नाही व्यवसाय चालू करण्यासाठी. भांडवल आहे, तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. उदाहरण, किराणा मालाचं दुकान चालू करायचंय, कपड्याचं दुकान चालू करायचंय, एखादी उत्पादन घेणारी ठराविक कंपनी तुम्हाला चालू करायची आहे. तुमच्याकडे भांडवल असेल तर तुम्ही ह्या कंपन्या चालू करू शकता किंवा असे व्यवसाय चालू करू शकता. त्याला आपण म्हणतो व्यवसाय, बिझनेस. प्रोफेशन सेक्शन 2 सबसेक्शन 36. Profession involves the idea of an occupation requiring purely intellectual skill or manual skill on the basis of some special learning or qualifications. For example, advocate, chartered accountant, cost and management accountant, astrologist, etc. थोडक्यात सांगायचं झालं तर एखादे ठराविक शिक्षण, कौशल्य किंवा पदवी आपल्याकडे असेल तर आपण त्या क्षेत्रात काम करू शकतो. त्याला म्हणतो आपण प्रोफेशन. उदाहरणार्थ डॉक्टर. मेडिकल सायन्स मधली एखादी डिग्री जर आपल्याकडे असेल तरच आपण त्या क्षेत्रामध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून आपण काम करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट, जर आपण चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास असेल तरच आपल्याला सीएच्या इन्स्टिट्यूटकडून सनद मिळते आणि तरच आपण प्रॅक्टिस करू शकतो. सेम तसंच लॉयर्स, तसंच आहे वकील. तुम्हाला जी परीक्षा आहे LLB आणि LLM ह्या परीक्षा पास झाल्यानंतरच आपण त्या क्षेत्रात काम करू शकतो. The last one, vacation. Vacation refers to any activity done to earn the livelihood. For example, playwriter, brokerage, magic activities, music, dance, etc. थोडक्यात सांगायचं झालं तर व्हॅकेशन म्हणजे काय? तुमच्याकडे एखादी कला आहे, ती कला सादर करून तुम्ही तुमचं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, उत्पन्न कमवताय. मग यामध्ये तुम्ही तुमच्याकडे कोणतीही कला असू शकते, म्हणजे गाणं गाण्याची असेल, डान्सची असेल किंवा कोणतीही इतर कला, ड्रॉइंग काढणं असेल, पेंटिंग असेल, एखादा आर्टिस्ट असेल की जो एखादा चांगलं लिखाण करत असेल किंवा प्रेझेंट चांगलं करू शकत असेल, हे सर्व कशामध्ये येतात तर व्हॅकेशन मध्ये येतात. नेक्स्ट, बेसिस ऑफ चार्ज अंडर सेक्शन 28. भारतीय आयकर कायदा जो आहे त्याच्यातील कलम 28 नुसार इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये कोणते कोणते पॉइंट्स येतात ते सेक्शन 28 मध्ये मांडले. फर्स्ट पॉइंट, प्रॉफिट ऑर गेन्स ऑफ एनी बिझनेस ऑर प्रोफेशन. नेक्स्ट, एनी कॉम्पन्सेशन ऑर अदर पेमेंट्स ड्यू टू ऑर रिसिव्ड बाय एनी पर्सन स्पेसिफाईड इन सेक्शन 28 सबसेक्शन 2. म्हणजे व्यवसाय करत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीला नुकसान भरपाई मिळाली किंवा मिळणार आहे किंवा इतर कोणतं पेमेंट मिळणार आहे, हे सर्व कशामध्ये येईल? इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये येणार आहे. इन्कम डिराइव्ड बाय a trade, professional or similar association from specific services performed for its member. The value of any benefit or perquisite, whether convertible into money or not, arising from business or the exercise of a profession. Next, export incentive available to exporters, any interest, salary, bonus, commission or remuneration received by a partner from partnership firm, any sum received by carrying out any activity in relation to any business or not to share any know-how, patent, copyright, trademark. Next, any sum received under a key man insurance policy including bonus, profits and gains of managing agency, and the last one, income from speculative transactions. ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होणार आहे? इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन.
मेथड्स ऑफ अकाउंटिंग. इन्कम टॅक्स नुसार या ठिकाणी दोनच मेथड अलाउड केलेल्या आहेत. त्या ठिकाणी सेक्शन 145 सबसेक्शन 1 नुसार अॅक्रुअल म्हणजे त्यालाच आपण मर्कंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग म्हणतो, आणि दुसरी सिस्टीम म्हणजे कॅश और रिसीट बेसिस रिसीट अँड पेमेंट अकाउंट जे आपण तयार करतो ते एक अकाउंटिंग. ह्या दोनच सिस्टीम इन्कम टॅक्स मध्ये ऍक्सेप्ट केल्या जातात. सेक्शन 145 सबसेक्शन 2 नुसार सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इम्पॉवर टू नोटिफाय इन्कम कम्प्युटेशन अँड डिस्क्लोजर स्टँडर्ड्स. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं याच्याबाबत नियम करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी आहे. प्रिन्सिपल्स फॉर डिडक्शन ऑफ एक्सपेन्सेस. जे आपण एक्सपेन्सेस वजा करणार त्याच्या बाबतीत काही प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट, एक्सपेंडिचर शुड बी इन्कर्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. आपण ज्या प्रिव्हियस इयरचं कॅल्क्युलेशन करतोय त्याच वर्षामध्ये ते खर्च झालेले असावेत. सेकंड पॉइंट, एक्सपेंडिचर शुड बी इन्कर्ड फॉर परफॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज रिलेटिंग टू बिझनेस और प्रोफेशन. तुम्ही जे खर्च करताय ते खर्च तुमची बिझनेस आणि प्रोफेशनच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेडच असला पाहिजे. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर अलाउड टू डिडक्ट. जे रेव्हेन्यू खर्च आहेत, जे नेहमी दरवर्षी होणारे खर्च आहेत तेच खर्च अलाउड असतात. जर या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी वजा होत नाहीत, कारण त्याचा बेनिफिट आपण 2, 3, 10, 15 वर्ष घेत असतो. त्यामुळे असे खर्च तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिता येत नाहीत. जे खर्च तुम्ही दरवर्षी करणारे तेच खर्च आपण इथे घेतो. पर्सनल अँड कॅपिटल एक्सपेंडिचर आर नॉट अलाउड टू डिडक्ट. जे तुमचे वैयक्तिक खर्च असतील, घरगुती खर्च असतील, डोमेस्टिक असतील, हाऊसहोल्ड असतील, पर्सनल असतील, त्याचबरोबर व्यवसायाचे कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा वजा होणार नाहीत. रिझर्व्ह प्रोव्हिजन्स फॉर कॉन्टिंजन्सी अँड अँटिसिपेटेड लॉसेस कॅनॉट बी क्लेम ॲज अ डिडक्शन. तुम्ही कुठलीही तरतूद केली असेल, प्रोव्हिजन्स केल्या असतील, रिझर्व्ह केल्या असतील, तर हे ऍक्च्युअली रक्कम बाजूला काढून ठेवलेल्या आहेत. का तर भविष्यात लॉस होऊ शकतो. इन्कम टॅक्स मध्ये फक्त ऍक्च्युअल लॉसच विचारात घेतला जातो. जे रिझर्व्ह प्रोव्हिजन जर केल्या असतील तर त्या विचारात घेतल्या जात नाहीत. नो डिडक्शन इज अलाउड इन रिस्पेक्ट ऑफ नॉन टॅक्सेबल बिझनेस लाईक ऍग्रिकल्चर इन्कम इन इंडिया इज एक्झाम्प्टेड. म्हणजे भारतामध्ये ऍग्रिकल्चर म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे त्या ठिकाणी भारतामध्ये ऍग्रिकल्चर इन्कम जे आहे टोटली एक्झम्प्ट आहे इन्कम टॅक्स पासून. त्यामुळे त्या ठिकाणी मिळालं तशा व्यवसायापासून मिळालेलं कोणतंही उत्पन्न इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये आपण घेत नाही. एनी डोनेशन, चॅरिटी गिव्हन आर नॉट अलाउड टू डिडक्ट ऍज अ बिझनेस एक्सपेंडिचर. तुम्ही देणगी दिली असेल किंवा कुठं मदत कार्य केलं असेल तर हा खर्च या ठिकाणी इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये दाखवता येत नाही. हा सीएसआरच्या अंतर्गत आपल्याला नंतर दाखवतो. तो चॅप्टर 6A म्हणजे 80C त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो सीएसआरचा खर्च, पण या ठिकाणी आपण तो खर्च दाखवू शकत नाही. 80G मध्ये तो दाखवता येतो आपल्याला. Any personal tax like income tax, wealth tax, gift tax are not allowed to deduct. इन्कम टॅक्स हा तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावरती आकारला जाणारा कर आहे. वेल्थ टॅक्स सुद्धा तुमची वैयक्तिक जी संपत्ती असेल त्यावरती आकारला जातो. गिफ्ट टॅक्स सुद्धा तसाच आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक आता हा अबॉलिश केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी बघतो एक एक्झाम्पल म्हणून. अॅक्रुअल सिस्टीम म्हणजेच मर्कंटाईल सिस्टीम नुसार आपण तयार कोणते अकाउंट करतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करतो. यामध्ये मर्कंटाईल सिस्टीम मध्ये सर्व वर्षभराचे खर्च त्या ठिकाणी लिहिलेले असतात. मग यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय मिळतो तर नेट प्रॉफिट मिळतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपल्याला सरप्लस मिळतो. तर तो पॉइंट आधी लिहावा लागतो आपल्याला सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यामध्ये ऍड केले जाणारे डिसअलाउड एक्सपेन्सेस, जे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेले आहेत आणि मात्र ते व्यवसायाचे खर्च नाहीयेत, असे सगळे खर्च इन्कम टॅक्सनी काय केलेले आहेत ते डिसअलाउड केलेले आहेत. त्यामुळे हे सगळे खर्च जे डिसअलाउड केलेले ते आपल्याला ऍड करावे लागतात. मग यामध्ये कोणते खर्च येतात? हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे तुमचा घरगुती खर्च, पर्सनल एक्सपेन्सेस, कॅपिटल एक्सपेंडिचर, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. मग हा कोणताही प्रायव्हेट कंपनी असेल किंवा LIC असेल, कोणतीही असेल, LIC सुद्धा आज प्रायव्हेट कंपनीच विचारात घेतली जाते. डोनेशन, प्रोव्हिजन, रिझर्व्ह, प्रोव्हिजन फॉर सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी हे सुद्धा डिसअलाउड असणारे. प्रोप्रायटर सॅलरी
म्हणजे व्यवसायाचा मालक हा व्यवसाय जर का सॅलरी काही घेत असेल, व्यवसाय केला जातो सॅलरीसाठी नाही, व्यवसाय केला जातो नफ्यासाठी. त्यामुळं प्रॉफिटच्या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम बिझनेसमॅननी स्वतःला घेतली असेल तर ती काय असणार आहे, डिसअलाउड असणार आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, एक्सेस डेप्रिसिएशन म्हणजे इन्कम टॅक्सनी किती पर्सेंटेज अलाउड केले त्यापेक्षा आपण जास्त जर का डेप्रिसिएशन दाखवलं असेल तर ते एक्सेस डेप्रिसिएशन डिसअलाउड केलं जाईल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही तर फक्त ऍक्च्युअल एक्सपेंडिचरच त्या ठिकाणी वजा करू शकतो आपण. आउटस्टँडिंग आहे म्हणजे खर्चाचा फायदा घेतला पण तुम्ही पैसेच दिले नाहीत, तर असे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डिसअलाउड असतील. पेमेंट मेड इन कॅश इन एक्सेस ऑफ 20,000, 20,000पेक्षा तुम्ही कोणतंही कॅश पेमेंट एका दिवशी जर केलं असेल सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये तर त्या ठिकाणी ते डिसअलाउड होईल. जास्तीत जास्त कॅश पेमेंट किती येतं, 20 पर्यंत करता येईल. इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स आत्ताच आपण बघितलं मगाशी. कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी, कॉन्ट्रीब्युशन टू URPF, PPF. URPF हा अनरेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड आहे, तर PPF जो आहे तो पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे. ह्याला बिझनेस कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक PPF ला रक्कम कॉन्ट्रीब्युट करू शकता. पण आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे, RPF ला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन हे अलाउड आहे. हे तर दोनच पॉईंट लिहिलेले आहेत आपण कोणते, URPF आणि PPF. नेक्स्ट, ऑल द कॅपिटल लॉसेस, सेल्स टॅक्स पेनल्टी, FVT हा टॅक्सचाच प्रकार आहे. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक, हे सर्व पॉइंट्स आपण ऍड करणार. यातून लेस अलाउड एक्सपेन्सेस नॉट रेकॉर्डेड, जे खर्च अलाउड आहेत पण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे राहिले असतील तर ते खर्च इथं लेस होऊ शकतात. डेप्रिसिएशन ऍज पर इन्कम टॅक्स रूल, चुकून डेप्रिसिएशन तुमचं रेकॉर्ड झालंच नसेल तर ते आपण इथं घेऊ शकतो. एनी अदर एक्सपेंडिचर अलाउड टू डिडक्ट, इतर कोणताही खर्च की जो अलाउड आहे तो रेकॉर्ड केला नाही तो. यानंतर याच्यामध्ये ऍड केले जातील अलाउड इन्कम नॉट रेकॉर्डेड, जे इन्कम अलाउड आहेत आणि रेकॉर्ड नाहीत असे इथं ऍड करायचे. अँड द लास्ट वन, लेस इन्कम चार्जेबल अंडर अदर हेड्स, की जे तुमचे लिगल इन्कम आहेत पण ते इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशनच्या हे या हेडचे नाही आहेत. इन्कमचे टोटल 5 हेड आहेत, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस, प्रोफेशन, कॅपिटल गेन अँड द लास्ट वन अदर सोर्स. बिझनेस सोडून इतर हेडचे इन्कम जर या ठिकाणी बिझनेसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आले असतील तर ते सगळे डिसअलाउड केले जातील, कारण ते बिझनेसचे इन्कम नाहीयेत, ते दुसऱ्या ज्या हेडचे त्या हेडमध्ये त्या ठिकाणी ते त्याच्यावरती टॅक्स चार्ज केला जाईल, टॅक्सचं त्याचं कम्प्युटेशन कॅल्क्युलेशन केलं जाईल. फर्स्ट पॉईंट, रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी, हा इन्कम येतो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा. बॅड डेट्स रिकवर्ड नॉट अलाउड ॲज डिडक्शन, बॅड डेट्स रिकवर्ड जर का तुमची एखादी पूर्वीची रक्कम आहे ती बुडालेली रक्कम होती ती आता रक्कम मिळाली पण ती रक्कम त्यावेळी जर डिसअलाउड केली असेल तर आता सुद्धा रिकव्हरी केलेली काय असेल, डिसअलाउड असेल. रिफंड ऑफ इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्सची रक्कम तुम्हाला रिफंड आलेली आहे तर हा सुद्धा पॉइंट. गिफ्ट तुम्हाला कोणतेही तुमच्या पर्सनल रिलेशन्स मधून मिळाले असतील तर ते सुद्धा डिसअलाउड असणार आहे. पर्सनल रिलेशन म्हणजे तुमच्या रिलेटिव्हनी दिलेले आहेत, मित्रांनी दिलेले आहेत, असं कोणी गिफ्ट जर का दिले असतील तर ते डिसअलाउड असतील. गिफ्ट देणं आणि घेणं दोन्हीही फक्त बिझनेस रिलेशन्स मध्ये अलाउड आहे, म्हणजे तुमच्या कस्टमरला तुम्ही गिफ्ट दिलेत, तुमच्या एम्प्लॉईला चांगल्या परफॉर्मन्ससाठी तुम्ही गिफ्ट दिले तर ते अलाउड असतील. पण असेच गिफ्ट तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेशन मध्ये मिळाले तर ते अलाउड आहेत, म्हणजे तुमच्या क्लायंटनी दिले, तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला म्हणून तर ते अलाउड आहेत. पण पर्सनल रिलेशन्स मध्ये मिळालेले सगळे गिफ्ट काय असतील, डिसअलाउड. डिव्हिडंड, इंटरेस्ट, विनिंग फ्रॉम लॉटरीज, हे तिन्ही पॉईंट कुठे येतात, इन्कम फ्रॉम अदर सोर्स मध्ये येतात. प्रॉफिट ऑन सेल ऑफ कॅपिटल असेट, ग्रँट, सबसिडीज, जर का शासनाच्या वतीने तुम्हाला काही सबसिडी मिळाली असेल, अनुदान मिळालं असेल तर हा तुमचा इन्कमचा भाग नसतो. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक, हे सर्व पॉइंट्स आपण ऍडलेस केल्यानंतर आपल्याला फायनल इन्कम जो मिळेल त्याला आपण म्हणणार टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. ही झाली अॅक्रुअल सिस्टीम. नेक्स्ट सिस्टीम आपल्याला बघायची कॅश सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, ज्याच्यामध्ये आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार करतो आणि आपला अॅन्युअल कॅल्क्युलेशन करत असतो. मग त्यावेळेस आपण हा फॉर्मॅट वापरणार आहे. प्रोफेशनल इन्कम किंवा प्रोफेशनल रिसिट्स म्हणजे अलाउड इन्कम, त्यातून मायनस करायचे सर्व प्रोफेशनल पेमेंट्स एक्सपेन्सेस किंवा अलाउड एक्सपेन्सेस आपण त्याला म्हणतो. सुरुवातीला प्रोफेशनल एक्सपेन्सेस आपण बघूया. यामध्ये ऑडिट फी, फायनान्शियल कन्सल्टन्सी
म्हणजे तुम्ही काही सल्ला देत असाल तर, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटच्या बाबतीत हे उत्पन्न असतं. एक्झामिनर्स फी, गिफ्ट फ्रॉम क्लायंट्स या ठिकाणी घेतलाय, हा अलाउड आहे. फीज फॉर अकाउंटन्सी वर्क, consultancy fees, visiting fees, operation fees, sale of medicines, gift from patients, other professional receipts, participating legal fees. Next point आहे less professional payments, ऑफिस एक्सपेन्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेतो तेच पॉइंट्स आहेत. बुक्स अँड जर्नल्स, डेप्रिसिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट, सॅलरी टू स्टाफ, traveling and conveyance, membership subscription, postage telegram, stipend to trainee, staff salary, dispensary expenses, traveling expenses, cost of medicines, expenditure to increase professional knowledge, other expenditure relating to the profession. Next, important sections relating to income from business and profession. Section 30, rent, rates, taxes, repairs, insurance for building. म्हणजे बिल्डिंगशी रिलेटेड असलेले सगळे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत, त्याच्यामध्ये रेंट पेड करणं अलाउड आहे. जर का तुम्ही रेंटेड प्रिमायसेस मध्ये तुमचा बिझनेस करत असाल तर. रेट्स, त्याचबरोबर टॅक्सेस, म्युनिसिपल टॅक्स असेल, कोणताही टॅक्स असेल त्याच प्रिमायसेसचा तो अलाउड आहे. रिपेअर्स केला असेल, त्याच बिल्डिंगचा तुम्ही इन्शुरन्स काढला असेल तर ते पॉइंट्स अलाउड आहेत. याच्या व्यतिरिक्त खरेदी केली असेल तर तो मात्र डिसअलाउड आहे, तो कारण तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही, तो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. सेक्शन 31, रिपेअर्स अँड इन्शुरन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर. सेक्शन 32, डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट्स. सेक्शन 35, एक्सपेन्सेस ऑन सायंटिफिक रिसर्च. सेक्शन 35 CCA, पेमेंट टू नॅशनल फंड फॉर रूरल डेव्हलपमेंट, नोटिफाईड नॅशनल अर्बन पॉवर्टी इरॅडिकेशन फंड. Next, section 35D, preliminary expenses. Section 36, insurance premium paid to cover the risk of damage, of destruction of stock, bonus commission paid to employee, interest on borrowed capital, contribution to recognized provident fund, contribution to approved gratuity fund, write-off of useless dead animals, bad debts, expenditure on promotion of family planning among employees. And the last one, 37, advertisement. Depreciation under section 32. डेप्रिसिएशन जर वजा करायचं असेल तर या ठिकाणी काय कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या पाहिजेत, तरच डेप्रिसिएशन आपण वजा करू शकतो. फर्स्ट पॉइंट, ऍसेट मस्ट बी द ओनर ऑफ ऍसेट. त्या ऍसेटचा मालकी जो आहे ती बिझनेस कडेच पाहिजे. सेकंड पॉइंट, ऍसेट मस्ट बी युज्ड फॉर बिझनेस प्रोफेशन. ती ऍसेट व्यवसायासाठीच तुम्ही वापरली पाहिजे. आणि लास्ट, ऍसेट मस्ट बी युज्ड इन रिलेव्हंट प्रिव्हियस इयर. ज्या वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन करताय त्या वर्षामध्ये ती ऍसेट वापरली पाहिजे. नेक्स्ट, डेप्रिसिएशनचे रेट्स या ठिकाणी दिलेले आहेत. बिल्डिंग फॉर रेसिडेन्शियल पर्पज 5% पर ॲनम असतात हे. नेक्स्ट पॉइंट आहे बिल्डिंग फॉर नॉन रेसिडेन्शियल पर्पज 10%, फर्निचर फिटिंग्स 40%, मोटर कार लॉरीज 30%, एरोप्लेन 40%, computer including software 40%, books 40%, plant and machinery 15%, life saving medical equipment 40%, intangible assets 25%. यापैकी कोणतीही ऍसेट जी ऍसेट आपण 180 डेज पेक्षा कमी वापरली असेल तर ह्या नॉर्मल रेटच्या 50%च रेट आपल्याला घ्यावा लागतो. 180 डेज पेक्षा कमी वापरली असेल तर. 180 डेज पेक्षा ती ऍसेट जास्त वापरली असेल तर तुम्ही फुल डेप्रिसिएशन ह्या नॉर्मल रेटने आपण चार्ज करू शकतो. आतापर्यंत आपण जो बेसिक महत्वाचा भाग आहे जो ग्रॅज्युएशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो आपण बघितलेला आहे. आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया. ग्रॅज्युएशन साठी एमसीक्यू क्वेश्चन्स कशा स्वरूपात असू शकतात ते आपण आता बघणार आहे. क्वेश्चन नंबर 1, income from business and profession includes option A, trading income, B, professional income, C, income from manufacturing industry,
डी ऑल ऑफ द अबव. इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये ट्रेडिंग इन्कम म्हणजे खरेदी विक्रीतला इन्कम, प्रोफेशनल इन्कम सुद्धा येतो आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा सुद्धा इन्कम या ठिकाणी येत असतो. म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबव. Question number 2. Income chargeable under the head profit and gain from business or profession is mentioned in option A section 27, B section 28, C section 31, D 37. इन्कम फ्रॉम बिझनेसचे जे चार्ज बेसिस ऑफ चार्ज जो आहे तो सांगितलेला आहे सेक्शन 28 मध्ये. क्वेश्चन नंबर 3. Business has been defined under the section. Option A, section A, subsection 14. Option B, section 2, subsection 13. C, section 2, subsection 10. D, section 2, subsection 36. Business हे डिफाईन कोणत्या सेक्शन नुसार केलेलं आहे तर सेक्शन 2 सबसेक्शन 36 आणि प्रोफेशन डिफाईन केलाय ऍज पर सेक्शन 2 सबसेक्शन 36. बिझनेस कलम 2 उपकलम 13, प्रोफेशन कलम 2 उपकलम 36. क्वेश्चन नंबर 4. इन्कम फ्रॉम इलीगल बिझनेस इज ऑप्शन ए एक्झम्प्टेड, बी फुल्ली टॅक्सेबल, सी पार्टली टॅक्सेबल, डी ऑल ऑफ द अबव. इलिगल बिझनेस आहे, बेकायदेशीर तुमचा व्यवसाय आहे, पण त्याला सूट इन्कम टॅक्स मध्ये कुठली Question number 5. Suraj was carrying on agency business. He received rupees 1 lakh from his principal for termination of agency. Is tax under the head. सूरज एक एजन्सी व्यवसाय चालवत होता आणि तो व्यवसाय चालवत असताना प्रिन्सिपलनी म्हणजे त्यांच्या ज्यांची एजन्सी घेतली त्या एजन्सी काढून घेतली त्या मालकांनी, तर मग त्यासाठी ते टर्मिनेट केली म्हणून 1 लाख रुपयाचे नुकसान प्रोफेशन अँड लास्ट वन इन्कम फ्रॉम अदर सोर्स. तर हे टॅक्सेबल असणारे इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ऍज पर सेक्शन डॅश डेप्रिसिएशन ऑन ऍसेट्स इज चार्ज. डेप्रिसिएशन ऑन ऍसेट्स हे आपण चार्ज करतो ऍज पर सेक्शन 32 कलम 32 नुसार डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं जातं. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड टू डिडक्ट द डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन वजा करण्यासाठी कोणत्या कंडिशन्स पूर्ण झाल्या पाहिजेत. फर्स्ट चेक करा. द ऍसेसी इज द ओनर ऑफ ऍसेट. ऍसेसी हा ओनर असला पाहिजे, बरोबर आहे, पहिली कंडिशन. सेकंड, द ऍसेट मस्ट बी यूज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ज्या वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन करतो त्या वर्षात ती ऍसेट वापरली पाहिजे बिझनेससाठी. द लास्ट वन, द ऍसेट इज युज्ड फॉर द बिझनेस. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच आपण डेप्रिसिएशन चार्ज करू शकतो. म्हणजे ऑप्शन डी हा बरोबर आहे, ऑल ऑफ द अबाव. क्वेश्चन नंबर 8. डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन ए टँजिबल ऍसेट म्हणजे ज्या ऍसेटला आपण बघू शकतो, स्पर्श करू शकतो त्या ऍसेट. बी इंटँजिबल ऍसेट म्हणजे अदृश्य अशा ऍसेट्स असतात. सी टँजिबल अँड इंटँजिबल ऍसेट. डी फिक्टिशियस ऍसेट म्हणजे बोगस ऍसेट्स असतात. तर डेप्रिसिएशन आपण कशावरती काढू शकतो, टँजिबल आणि इंटँजिबल ऍसेट्स वरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. म्हणजे ऑप्शन असणार आहे सी करेक्ट. क्वेश्चन नंबर 9. टँजिबल ऍसेट्स इन्क्लूड. टँजिबल ऍसेट मध्ये काय काय येतं. आता इथं ऑप्शन टाकले नाहीत कारण याची यादी मोठी असते. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, बुक्स ह्या सगळ्याच टँजिबल ऍसेट्स आहेत. ऑल ऑफ द अबाव. क्वेश्चन नंबर 10. ग्रुप ऑफ टँजिबल अँड इंटँजिबल ऍसेट इज कॉल्ड ऍज. इन्कम टॅक्स मध्ये टँजिबल आणि इंटँजिबल ऍसेट ज्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो त्या ग्रुपला एक ठराविक नाव दिलेलं आहे. ऑप्शन ए सेट ऑफ ऍसेट्स,
बी ग्रुप ऑफ ऍसेट्स, सी ब्लॉक ऍसेट्स, डी नन ऑफ द अबव. ह्याचा आन्सर असणार आहे ब्लॉक ऑफ ऍसेट्स. एक ब्लॉक केला जातो, त्या ब्लॉक वरती पूर्ण म्हणजे एकसारखा दर ज्यावरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार त्या सगळ्याची बेरीज करून त्याच्यावरती 5% असेल तर 5% काढल्यातील जे काही असेल ते असे ब्लॉक्स करून डेप्रिसिएशन काढलं जातं. क्वेश्चन नंबर 11. अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी इज चार्ज ऑन डॅश ऑफ मशिनरी. ऑप्शन ए कॉस्ट प्राइस, बी रिटर्न डाउन व्हॅल्यू, सी मार्केट प्राइस, डी नन ऑफ द अबव. 11वी पासून आपण इन्कम टॅक्स अकाउंटिंग हा विषय जर का आपल्याला माहिती असेल, शिकलेला असेल तर रिटर्न डाउन व्हॅल्यू आपल्याला ही कॉन्सेप्ट माहिती असते आणि याच्यावरतीच डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. रिटर्न डाउन व्हॅल्यू म्हणजे काय, तुमच्या कॉस्ट प्राइस मधून सुरुवातीला खरेदी केल्या जातो, दरवर्षीचं आपण डेप्रिसिएशन जे आहे ते वजा करत जातो. मग मागच्या वर्षी डेप्रिसिएशन वजा करून ऍसेटची किती रक्कम शिल्लक राहिली ती झाली या वर्षाची सुरुवातीला ओपनिंग रिटर्न डाउन व्हॅल्यू, त्याच्यावरती डेप्रिसिएशन काढलं जाईल. क्वेश्चन नंबर 12. डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू ऑफ इंटँजिबल ऍसेट्स ऍट द रेट ऑफ. इंटँजिबल ऍसेट्सचा रेट किती आहे डेप्रिसिएशन चार्ज करण्याचा? ऑप्शन ए 25%, बी 15%, सी 20%, डी 10%. will be charged dash of the normal rate. डेप्रिसिएशन किती रेटनी चार्ज केलं जाईल? 30% ऑफ नॉर्मल रेट, 40% ऑफ नॉर्मल रेट, 50% ऑफ नॉर्मल रेट, 15% ऑफ नॉर्मल रेट. याचा आन्सर असणार आहे 180 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी ऍसेट वापरली असेल तर डेप्रिसिएशन चार्ज केलं जाईल 50% ऑफ नॉर्मल रेट. 50% म्हणजे काय, समजा तुमचा रेग्युलर इन्कम टॅक्सचा त्या ठिकाणी डेप्रिसिएशनचा रेट आहे उदाहरणार्थ इंटँजिबल ऍसेटचा 25%, पण तुम्ही 180 दिवसापेक्षा कमी वापरली तर त्या 25%चा रेट निम्माच करायचा म्हणजे किती 12.5% आपण डेप्रिसिएशन घेऊ शकतो 180 दिवसापेक्षा कमी दिवस ऍसेट वापरली असेल तर. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस आर अलाउड ऍज बिझनेस एक्सपेन्सेस? ऑप्शन ए सॅलरी, बी ऍडव्हर्टाइजमेंट, सी फायर इन्शुरन्स प्रीमियम, डी ऑल ऑफ द अबाव. काय विचारलंय? अलाउड बिझनेस एक्सपेन्सेस हे सगळे रेव्हेन्यू खर्च आहेत आणि व्यवसायाचेच खर्च आहेत, त्यामुळे ते काय असणार आहेत? अलाउड असणार आहेत, म्हणजेच ऑप्शन असणार आहे ऑल ऑफ द अबाव. विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सेस आर नॉट अलाउड टू डिडक्ट? यापैकी कोणते टॅक्सेस हे वजा होऊ शकणार नाहीत? इन्कम टॅक्स तुमचा पर्सनल टॅक्स आहे, गिफ्ट टॅक्स पर्सनल टॅक्स आहे, वेल्थ टॅक्स सुद्धा पर्सनल टॅक्स आहे, हे तीनही टॅक्स वजा होणार नाहीत, म्हणजे आन्सर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पेड ऑन सेल्फ इन्शुरन्स पॉलिसी, तुमच्या वैयक्तिक स्वतःचा व्यवसायाचा मालक जो असेल त्याचा इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि त्याचा लाईफ इन्शुरन्स पेड केला तर काय, तो खर्च कोणता आहे? पर्सनल आहे, बिझनेस एक्सपेन्सेस आहे, कॅपिटल एक्सपेन्सेस आहे का हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहे? तर त्याला आपण म्हणतो पर्सनल एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर रिटन ऑफ इन. ऑप्शन ए 1 इन्स्टॉलमेंट, बी 2 इक्वल इन्स्टॉलमेंट्स, सी 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्स, डी 10 इक्वल इन्स्टॉलमेंट्स. तर याचा आन्सर असणार आहे 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्स मध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करू शकतो. Question number 18. If the revenue expenditure on research incurred by SSC dash is allowed for deduction. Option A, research relating to business, research is related to household. Option C, both A and B, D none of the above. व्यवसायाशी संबंधित असलेलेच खर्च तुम्ही तिथे लिहू शकता, त्यामुळे व्यवसायाशी संबंधित असलेला रिसर्चचा खर्च तुम्ही सेक्शन 35 नुसार आपण वजा करू शकतो. क्वेश्चन नंबर 19. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ प्रोफेशन? प्रोफेशनचे कोणते एक्झाम्पल्स आहेत? चार्टर्ड अकाउंटंट बरोबर आहे, डॉक्टर बरोबर आहे, जनरल स्टोर्स आणि DA A and B. तर या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट हे प्रोफेशन आहे, डॉक्टर हे प्रोफेशन आहे, जनरल स्टोर्स कोणीही चालू करू शकतं, त्यासाठी काही क्वालिफिकेशनची आवश्यकता आहे का?
तर नाही. म्हणजे आन्सर करेक्ट असणार आहे डी, ए अँड बी. Which expenditure incurred for building used for business or profession shall not allowed as deduction? Rent rates, taxes allowed आहे, इन्शुरन्स अलाउड आहे, रिपेअर्स अलाउड आहे, कारण हे नेहमी होणारे खर्च. तर डी कोणता पॉइंट आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हे काय आहेत? सगळे डिसअलाउड आहेत. क्वेश्चन नंबर 21. Advertisement expenses of rupees 15,000 includes cost rupees 7,000 of permanent signboard fixed on the office premises. Advertisement allowed to deduct is 15,000 रुपये खर्च आपण जाहिरातीवरती केलेला आहे, त्यापैकी 7,000 रुपयाचा खर्च कशाचा आहे? तुम्ही तुमच्या नावाचा एक परमनंट साइन बोर्ड तुमच्या ऑफिसवरती लावले, ऑफिसच्या बिल्डिंग वरती लावलेला आहे. हा झाला काय तुमचा 7,000चा खर्च. एकदा केला तो दरवर्षी करायचा आहे का? नाही. तो काय झाला? तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला. त्यामुळे हे 7,000 वजा होणार नाहीत. मग वजा किती होणार? तर फक्त 8,000 वजा होतील. कारण का 15,000तला 7,000चा खर्च हा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो बाजूला काढा. 15 मधून 7 गेले, राहिले किती? 8,000. तेवढेच अलाउड असतील. क्वेश्चन नंबर 22. बॅड डेट्स रिकवर्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर वॉज रुपीज 2,000 विच वॉज अर्लियर नॉट अलाउड. पूर्वी हे नॉट अलाउड होते, मग आता सुद्धा काय असतील? नॉट अलाउडच असतील. क्वेश्चन काय विचारलाय बघा? बॅड डेट्स रिकवर्ड ड्युरिंग द इयर इज अलाउड, डिसअलाउड, पार्टली अलाउड, डी नन ऑफ द अबव. पूर्वी अलाउड होते का? नॉट अलाउड होते. तर मग आता सुद्धा काय असतील? हे नॉट अलाउड म्हणजेच काय? डिसअलाउड असतील. क्वेश्चन नंबर 23. रेंट अँड टॅक्सेस पेड rupees 60,000 which includes rupees 12,000 spent for paying property tax of residential house. Rent allowed to deduct is 60,000 रुपये खर्च तुम्ही रेंट आणि टॅक्सेस वरती केलाय, त्यापैकी 12,000 रुपये त्याच्यामध्ये खर्च असा आहे की जो तुझ्या घरामध्ये तुम्ही राहताय त्या घराचा टॅक्स पेड केलेला आहे. मग तो झाला तुमचा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस 12,000. मग 60,000तून हे 12,000 वजा केले तर मग बिझनेसचा खर्च राहिला किती? 48,000. तेवढाच अलाउड असणार आहे किती? 48,000. क्वेश्चन नंबर 24. टेलिफोन एक्सपेन्सेस पेड रुपीज 3,750 इन्क्लूड 750 पर्सनल चार्जेस. डिसअलाउड टेलिफोन एक्सपेन्सेस. या आधीच्या क्वेश्चन मध्ये अलाउड विचारले होते, आता काय विचारले? डिसअलाउड विचारलेले. डिसअलाउड कोणते असतात? तर पर्सनल एक्सपेन्सेस काय असतात? डिसअलाउड. त्यामुळे इथं ऑप्शन सी हे आन्सर असणार आहे किती? 750 रुपये. क्वेश्चन नंबर 25. मोटर कार एक्सपेन्सेस इज रुपीज 30,000. द कार इज युज्ड 1/3 फॉर पर्सनल यूज अँड 2/3 फॉर बिझनेस यूज. अलाउड मोटर कार एक्सपेन्सेस इज ऑप्शन ए 30,000, बी 20,000, सी 10,000, डी नील. ह्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आपल्याला. टोटल खर्च किती आहे? 30,000. त्यापैकी 1/3 काय पर्सनल आहेत आणि 2/3 काय बिझनेस आहेत. जेवढा बिझनेसचा असेल तेवढाच अलाउड, जो पर्सनल असेल तो डिसअलाउड. हे इथं विचारलंय काय आपल्याला? अलाउड. चेक करा, कॅल्क्युलेशन असं येणार आहे. मोटर कार एक्सपेन्सेस 30,000, पर्सनल 30,000 गुणिले 1/3 करा, किती आले? 10,000. हे झाले डिसअलाउड. बिझनेसचा शेअर किती आहे त्याच्यामध्ये? 2/3. 30,000 गुणिले 2/3 किती येते उत्तर? 20,000. हे अलाउड. आपल्याला विचारलंय काय? अलाउड. अलाउड विचारलं तर अलाउड बघा, पण इथं काळजीपूर्वक क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे, कारण डिसअलाउड सुद्धा विचारू शकतात. आता विचारलेत अलाउड. अलाउड किती आहेत? 20,000. क्वेश्चन नंबर 26. सॅलरी पेड ड्युरिंग द इयर वॉज रुपीज 7,20,000 which includes rupees 60,000 paid to household employee and rupees 1,20,000 paid to himself as a salary. Disallowed salary is. वर्षभरामध्ये सॅलरी पेड केलेली आहे ती 7,20,000. त्याच्यामध्ये 60,000 कोणाला पेड केली आहे? तुमच्या घरगुती जो एम्प्लॉई आहे त्याला पेड केलेली आहे, आणि 1,20,000 तुम्ही स्वतः सॅलरी म्हणून घेतलेले बिझनेसमननी. पहिला पॉइंट, बिझनेसमनची सॅलरी डिसअलाउड आहे, म्हणजे 1,20,000 तर आलेच. आणि 60,000 हाऊस होल्ड एम्प्लॉई सुद्धा तुमचा घरगुती एम्प्लॉई, तो घरगुती खर्च झाला, तो सुद्धा इथं बिझनेसला अलाउड नसणारच आहे. म्हणजे 1,20,000 आणि 60,000 अशी बेरीज 1,80,000 ही डिसअलाउड असेल. 7,20,000 पैकी 1,80,000 डिसअलाउड.
ह्याच्या अजून एक प्रश्न असा पण विचारता येईल आपल्याला इथं, अलाउड सॅलरी किती आहे? 7,20,000 1,80,000 गेले, राहिले किती? तर 5,40,000 अलाउड. आता विचारले डिसअलाउड किती येतात ते 1,80,000. क्वेश्चन नंबर 27. एक्सेस सॅलरी पेड टू बिझनेसमन्स फॅमिली मेंबर. तुमचा घरातलाच एखादा माणूस आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एखादा मॅनेजर आहे, मॅनेजरला सगळ्या ठिकाणी तुम्ही देताय 20,000 पेमेंट देताय मंथली, पण तुमच्या घरातला आहे म्हणून तुम्ही त्याला देताय 35,000 रुपये. जास्त दाखवताय तुम्ही खर्च. मग असा खर्च त्या ठिकाणी बिझनेसमॅनच्या कोणत्याही फॅमिली मेंबरला दिली असेल एक्सेस सॅलरी, तर ती असणार आहे डिसअलाउड. जी इतर रेग्युलर एम्प्लॉई येतात तेवढी सॅलरी दिली तर ती अलाउड आहे, कारण त्यांना ते काम करावंच लागणार आहे. पण एक्सेस सॅलरी दिली तर ती असेल डिसअलाउड. क्वेश्चन नंबर 28. गिफ्ट गिव्हन ड्युरिंग द इयर is ₹70,000, of which ₹50,000 given to employee for appreciating their performance and ₹20,000 to relatives on the occasion of marriage ceremony. Allowed expenses on gift is. मग अशी आपण बघितलं तर थेरॉटिकल भाग बघताना तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेशन्स मध्ये दिलेले आणि घेतलेले दोन्हीही गिफ्ट अलाउड असतील. पण तुमच्या पर्सनल रिलेशन्स मध्ये म्हणजे मित्रांकडून दिलेत, मित्रांना घेतलेत मित्रांकडून, किंवा नातेवाईकांना काही गिफ्ट दिलेत, त्यांच्याकडून काही गिफ्ट घेतलेत, तर असे गिफ्ट सर्व काय असतील? डिसअलाउड असतील. आता इथं विचारलंय आपल्याला अलाउड. 70,000 पैकी 50,000 आपण कोणाला दिलेत? एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे काय? तिथं रिलेशन कोणतं आलं? एम्प्लॉयर एम्प्लॉई, म्हणजे हे तुमचं बिझनेस रिलेशन आलं. तुमचा क्लायंट असेल, कस्टमर असेल, तुमचा सप्लायर असेल, असे कोणतेही रिलेशन्स असतील त्याच्यात दिलेले घेतलेले गिफ्ट अलाउड आहेत, कारण ते बिझनेस रिलेशन्स मधले गिफ्ट आहेत. म्हणजे 50,000 अलाउड आहेत. पण 20,000 काय तुम्ही रिलेटिव्हला दिलेत, ते बिझनेसचा खर्च तो येत नाही. ते 20,000 डिसअलाउड असतील. या ठिकाणी आन्सर काय येईल? 50,000 अलाउड. याच ठिकाणी आणखी एक प्रश्न असा विचारता येऊ शकतो, डिसअलाउड एक्सपेन्सेस ऑन गिफ्ट किती? तर 20,000 त्याचं उत्तर. आताचा क्वेश्चन जो बघतोय त्याचं उत्तर किती आहे? 50,000. म्हणजे एकच प्रश्न दोन पद्धतीने विचारता येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग इन्कम आर डिसअलाउड ॲज बिझनेस इन्कम? बिझनेस इन्कम म्हणून ते डिसअलाउड आहेत, म्हणजे ते इतर हेडचे इन्कम आहेत. ऑप्शन ए, रेंट रिसिव्ड, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये येणार आहे. हा डिसअलाउड पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय बघा, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. तुम्हाला कोणतंही व्याज मिळालं असेल तर तो पॉईंट येतो. इन्कमचा जो 5वा हेड आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्स, तिथे येतो. फॅमिली पेन्शन रिसिव्ड हा सुद्धा 5व्याच हेडचा त्या ठिकाणी पॉईंट आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्सचा. म्हणजे ए बी सी तिन्ही पॉईंट येणार आहेत. म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबव्ह. अँड द लास्ट क्वेश्चन, sundry receipts are ₹5,000, which includes the recovery of personal loan of ₹3,000. Allowed business income is. तुमचं किरकोळ स्वरूपातलं उत्पन्न तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिलंय 5,000, त्यापैकी 3,000 कशाचे? तर तुम्ही पर्सनल उधारीवरती आपण सहज आपण एकमेकांना पैसे देत असतो, उसनवारीने आपण त्याला म्हणतो. 3,000 रुपये देतो, आत्ता दे, पुढच्या महिन्यात माघारी दे, तुम्हाला तुला गरज आहे आता तू घे. मग असे तुम्हाला पैसे तुम्ही एका मित्राला दिले असतील किंवा कोणाला नातेवाईकांना दिले असतील, ते पैसे तुम्हाला परत मिळालेत, तर हा तुमचा इन्कम आहे का? मुळात तो इन्कमच नाहीये. त्यामुळे तो बिझनेसचा इन्कम म्हणून यायचा पण प्रश्नच येत नाही, कारण आपणच पैसे दिले होते, तेच पैसे आपल्याला परत मिळालेत. त्यामुळे हे 3,000 आपल्या काय उत्पन्न नाहीच आहे. मग 5,000 3,000 गेले, राहिलं किती अलाउड बिझनेस इन्कम? तर फक्त किती? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे, अलाउड विचारलंय, अलाउड इन्कम किती आहे? तर ते असणार आहे किती? 2,000. जर डिसअलाउड विचारलं असतं तर किती आलं असतं? 3,000 उत्तर आलं असतं. या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एकूण 30 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितलेत. अशा अनेक ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती तयार करता येऊ शकतात, पण ते सोडवताना कसे सोडवायचे, विचार कसा करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये बघत होतो. अजून एक व्हिडिओ आपण अजून 1-2 दिवसांनी तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला जाईल. तो शेवटचा व्हिडिओ असेल टोटल टॅक्सेबल इन्कमचा. यापूर्वीचेही काही व्हिडिओज या ठिकाणी या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तेही तुम्ही बघा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, कमेंट करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ मिळण्यासाठी. सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा.